आज सकाळची कामे उरकली आणि मी पहिली बसले दळण करायला. हे लिंबाचा पाला दिसतोय तो किडे नाही व्हावं म्हणून मी बाजरीत वगैरे टाकलं आणि थोडंसं तांदूळ टाकूनच आम्ही बाजरी दळायला देतो. कोण कोण असं करतं नक्की कमेंट करून सांगा. इथे आता मी दळण करून घेते. संसारामध्ये असं नियोजन करावंच लागतं. पीठ संपायच्या आधीच दळण दिलं म्हणजे टेन्शन राहत नाही. आता इथे स्वराजला झोपवलं तोपर्यंत आई आणि पप्पासुद्धा आले स्वराजला भेटायला आणि खूप सारे इकडे पाऊस पडत होता. कोणाकोणाच्या इकडे पाऊस पडत असेल माहीत नाही. सगळीकडेच हा पाऊस आहे आणि खूप बदा असा पाऊस पडत होता. त्यानंतर आईंना वडापाव खायची इच्छा झाली पावसामुळे, तर हे वडापाव आणायला गेले आणि इथे त्यांनी थोडंसं शूट केले वडे वगैरे तळताना. तर या तुम्ही सुद्धा वडापाव खायला. आता आम्ही वडापाव सुद्धा एन्जॉय करतो. पावसामध्ये असंच खाऊ वाटतं भजी वडापाव. यांची रिॲक्शन बघू शकता. स्वराजची आणि माझी संध्याकाळची मस्ती बघा. आणि ह्यांनी थोडेसे पोहे बनवायचे होते त्याच्यामुळे त्यांनी मला कांदा वगैरे कट करून दिला. त्यांना ते काम खूपच आवडतं. त्यानंतर मी पोहे बनवले आणि आता आम्ही खायला बसलोय. स्वराजसुद्धा आमच्यासोबत खातो. चला, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.